यांना अभिवादन. आज बंडेरा या आंबेडकरी चळवळीच्या एका महत्वाच्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा याच मंचावर येण्याचं मला एक प्रकारे संधी लाभलेली आहे. मी स्वतःला मला गौरवाने समजतो की चळवळीच्या या गावात कसे पुन्हा यावं, या गावातील ज्या क्षेत्रात मी वावरतो या क्षेत्रात येण्याची संधी ज्यांच्या शब्दांनी मला दिली त्यांना इथे यावं आणि त्यांना वंदन करावं असे मला स्वतःला वाटतं. तो मी उल्लेख नंतर करेनच. आजच्या या लॉंग मार्च युगयात्रा या ग्रंथाच्या उद्घाटन प्रसंगी या ग्रंथाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सम्यक भाष्यकार आंबेडकरी विचारवंत माझे मार्गदर्शक माननीय तारकचंद्र खंडेकर सर या ठिकाणी या मंचावर उपस्थित माननीय चौरपगार साहेब, नागपूरहून आमच्या सोबत आलेले शहीद रोशन बोट, कृष्णाजी कोळकर, चळवळीतील एक ज्याला जबरदस्त कार्यकर्ता नेता म्हणे, ज्याच्या आवाजात दम आहे, ज्याच्या घोषणेत खम आहे, इतरांना उत्तेजित करण्याची ताकद ज्याच्या आवाजात आहे, ज्यांना आम्ही मामा सरदार नंतर बाळू मामा म्हणून कोसमकरांना ज्यांना म्हणतो ते बंडेराचे सुपुत्र मामा कोसमकर, ज्यांनी या पुस्तकाच्या ऐतिहासिक अशा प्रकारच्या एकूण चरित्राबद्दल या ठिकाणी विवेचन केलं ते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या सोबत आलेल्या आदरणीय अस्मिता खंडेकर वहिनी, माझी सहचारिणी आहे गीता जानोरे, पहिल्यांदाच एखाद्या मंचावर इथे बसते आहे आणि बंडेराकरांनी माझ्यासोबत त्यांचं स्वागत केलं. बंडेराकरांचे यासाठी मी ऋणी आहे आणि यासाठी मला अभिमानही वाटतो. प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. मला बंडेराच्या या संस्कृतीचं मोठं कौतुक आणि मोठा अभिमानही वाटायला लागलेला आहे की एकट्या माणसाचं नव्हे, पुरुषाचं नव्हे, पुरुषाबरोबर त्यांच्या सहधर्मात म्हणतात त्याबद्दल सहचारणीचं देखील म्हणजे सत्कार झाला पाहिजे. ही समतेची भावना या शहराने अतिशय प्रामाणिकपणे जोपासलेली आहे. त्याचा मी या ठिकाणी अत्यंत अभिमानपूर्वक उल्लेख करतो. मित्र, आज या ठिकाणी माझे मित्र प्राध्यापक प्रकाश बोरकर यांच्या लेखणीतून साकार झालेले लॉंग मार्च युगयात्रा या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. लॉंग मार्चच्या संदर्भात किंवा लॉंग मार्च काय या संदर्भात आतापर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे. लॉंग मार्च खरं तर मला स्वतःला मोठा विचार येतो की अलीकडे साध्यापेक्षा साधनाला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आम्ही साध्य केलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हे आमचं साध्य होतं त्या काळात, ते आमचं ध्येय होतं.
आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जसे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं असतात, त्या आंदोलनाचा एक भाग, त्या आंदोलनातील एक पर्व म्हणून लॉंग मार्च. परंतु आज लॉंग मार्च या शब्दाला एवढं महत्व प्राप्त झालेलं आहे की नामांतर मागे पडलं आणि लॉंग मार्च हा आता सर्वत्र प्रत्येकाच्या विचाराचा विषय झालेला आहे आणि ते आवश्यकही आहे. कधी कधी साधनं इतकी महत्वाची असतात की ती अनेक वेळेला आपल्याला नव्या आव्हानाशी तोंड देण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत असतात, सामर्थ्य प्रदान करत असतात. लॉंग मार्चच्या या घटनेने, या आंदोलनाने अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला दिलेली आहे. अनेक लोकांनी लॉंग मार्च किंवा नामांतराच्या या प्रश्नावर अतिशय वाईट पद्धतीने टीका केलेली आहे. अगदी लॉंग मार्च सुरू झाल्यानंतर नामांतरापासून तर लॉंग मार्च पर्यंत याला विरोध करणारे आपल्यातले अनेक लोक होते. माननीय ताराचंद्र खंडेकर यांनी त्यांच्या ओझरचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मी त्याचा फारसा उल्लेख करायची गरज नाही आहे. परंतु मित्र, असं होतं जेव्हा एखादा स्वाभिमानाचं आंदोलन अरे हे यशस्वी होणार अशा प्रकारचे काही आपल्यातल्या हितशत्रूंना वाटायला लागतं, तेव्हा त्यातल्या काही ना काही उणिवा करून त्यांना बोट ठेवण्याचा प्रकार, त्यांना नावं ठेवण्याचा प्रकार आपल्यामधूनच होत असतो. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ही जगराठी आपल्या सगळ्यांना विदित आहे. मित्र, आज लॉंग मार्चने जी अशा प्रकारची ऊर्जा या समाजामध्ये निर्माण केली, लढाईची ऊर्जा, नवं काहीतरी, म्हणजे आपण जर म्हणजे एखादं साध्य जर आपल्याला, एखादं इच्छित जर आपल्याला पूर्ण प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याजवळ निष्ठा पाहिजे, त्यासाठी आपल्याजवळ सातत्याने त्यासाठी लढण्याची म्हणजे आपली मानसिक तयारी पाहिजे, ती आपल्यामध्ये चिकाटी पाहिजे. लॉंग मार्चने ती चिकाटी, ते धैर्य आणि वाटेल त्या प्रकारचं समर्पण करण्याची एक प्रकारची प्रेरणा, एक प्रकारचा इतिहास या समाजापुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून लॉंग मार्च वारंवार उजळणी झाली पाहिजे असं माझ्यासारख्या माणसाला सातत्याने उभं असतं. एक तर खरं म्हणजे जेव्हा प्रकाशरावांनी आणि पुष्पाताई घरी आल्या तेव्हा खरोखरच म्हणजे घडण्याला येऊ शकेल की नाही असं मला सुद्धा सातत्याने रोग खोकल्याने मी त्रस्त झालेलो होतो. खोकला आणि सर्वत्र नागपूरभर ते सुद्धा पसरलेलं होतं, व्हायरल आहे. परंतु मला इतका त्रास होता की मी खरोखरच जाऊन इथे बोलू शकेल काय या संदर्भात मी स्वतः शासन होतो. परंतु आज थोडंसं आपणास बोलतो आहे. त्याचं कारण त्याच्यात थोडंसं रिलीफ मिळालेलं मित्र. आम्ही लॉंग मार्च मध्ये भीमसेनी, नामांतराच्या लढ्यात भीमसेनी प्रत्यक्ष मैदानात ज्याला समरांगण म्हणत नाही, एक प्रकारचं रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आम्ही भीमसेनी. नामांतराच्या लढ्याने आमच्यासारख्या माणसाला भीमसेनी बनण्याची एक संधी दिली. त्यामुळे एखादी आपत्ती देखील कशी इष्टापत्ती असू शकते, माझ्यासारखा ती इष्टापत्ती वाटते. कारण पुढच्या पिढ्यांना ऊर्जा देण्यासाठी त्या आंदोलनाने भरपूर काय दिलेलं आहे. या पुस्तकातून आपल्याला ते मिळेल. लोक कसे आंदोलनात करतात, कशा पद्धतीने एखादं आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून करतात. मग या ठिकाणी सुरेश भटांच्या गीताचा या ठिकाणी उल्लेख झाला आणि त्या ठिकाणी गाणले गेलो तरी आणि महाराज कापले गेलो तरी सोडले नाही तुला, सोडले नाही तुला. आमचे मामासाहेब सरदार म्हणायचे, काय लिहिलं म्हणे या माणसाने असं, बाबासाहेबांनी का उपकार केलेले आहेत त्यामुळे, तरी तुला सोडलं नाही. आम्ही कापले गेलो, मारले गेलो तरी बाबासाहेबांनी तुला सोडलं नाही. म्हणजे काय बाबासाहेबांना उपकार केले आहेत त्यामुळे आम्ही. काही लोक अशाही पद्धतीने विचार करतात, बाबासाहेबांसाठी आम्ही काहीही केलं, जीवाचं कुठल्याही प्रकारचं बलिदान केलं तरी पण आपण बाबासाहेबांच्या ऋणातून, बाबासाहेबांच्या उपकारातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही. मित्र, मामासाहेब सुद्धा नाव आठवलं. परवाच त्यांची जयंती झाली, जन्मदिवस होता 30 तारखेला. ते देखील या लढ्यात एक अतिशय महत्वाचे अग्रणी होते. प्राध्यापक फवारीनंतर ज्यांचं नाव या नामांतर लढ्यामध्ये येतं ते मामासाहेब सरदार. अनेकांना मोठं आश्चर्य वाटायचं, हा मामासाहेब सरदार कोण आहे, कोणता सरदार आहे.
ना त्याच्या डोक्यावर टोपल्या ना काही सरदार कोण आहे सरदार कोण आहे असं विचारायचे त्या काळात. अत्यंत साधा माणूस, अत्यंत हिंमतबाज असा तो भीमसैनिक आम्ही पाहिला. अनेक भीमसैनिक पाहिले की ज्याने आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी करणे म्हणजे काय, स्वतःहून त्या काळात पुण्याच्या घरावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे घराची मुळी पर्वा न करणे, अशा प्रकारच्या माणसांमध्ये बाबासाहेब सरदार यांचं स्थान फार उच्च दर्जाचे आहे. अगदी घराकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष माणसांनी देता संपूर्ण लक्ष चळवळीवर आणि बाबासाहेबांच्या एकूण कार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं. अशी माणसं या चळवळीमध्ये होती म्हणून ही चळवळ सतत 16 वर्षापर्यंत निरंतर चालत राहिली. प्राध्यापक वाडींचं या ठिकाणी अतिशय गौरवाने उल्लेख झालेला आहे आणि तो होणे आवश्यकही आहे. कारण इतिहास तुम्ही विसरू नये, इतिहासाला शबलित करू नये, इतिहासाला विकृत करू नये. आज एखादा माणूस थोडासा म्हणजे कुठला तरी भरकटला म्हणून कालचा त्याचा इतिहास सगळा पुसून टाकण्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता आमच्यामध्ये मूळ धरता कामा नये. ते ब्राह्मण्यवादी दृष्टी होईल. आम्हाला ज्याचं जे श्रेय आहे ज्या काळात होत आहे त्याचं श्रेय त्याला देण्याची नैतिकता आमच्यामध्येही असलीच पाहिजे. अन्यथा आपण फार मोठे कृतज्ञ आहोत असा त्याचा अर्थ होईल. बाबासाहेबांच्या चळवळीतील माणूस अशा प्रकारे कृतज्ञ राहू कृतज्ञ न राहू शकत नाही. आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे त्यांच्या संदर्भात. आपण कृतज्ञ होता कामा नये. अर्थात आज या लढ्याचे जे अग्रणी होते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे त्यांच्या संदर्भात या पुस्तकात अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक चांगले उल्लेख झालेले आहेत आणि ते उल्लेख असे आहेत की येणाऱ्या पिढ्यांनी ते वाचून त्यांच्यावर देखील कशा प्रकारच्या आपल्याला अशा प्रकारच्या लढ्यासाठी असं काही करता येईल का, अशा प्रकारची ऊर्जा निर्माण होईल, अशा प्रकारचं कर्तृत्व त्यांचं आहे त्या काळात. मी प्रत्यक्ष त्याचा म्हणजे प्रत्यक्षदर्शी आहे. हनुमंतराव दारोळे या ठिकाणी तर त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्या प्रस्थाने अर्थात प्राध्यापक कवाडे यांनी स्वतः त्या लढ्यात झोकून दिलेलं होतं आणि लॉंगमार्चची युगयात्रा म्हणून यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक निश्चितपणे सांगतो की लॉंगमार्चची युगयात्रा आजही चालत असलेला माणूस मी आजही प्राध्यापक कवाडे त्या दृष्टीनेच पाहतो. अजूनही तो थांबलेला नाही. कदाचित त्याची दिशा चुकीची असेल पण तो घरी बसलेला नाहीये. तो सातत्याने रणांगणातच आहे. चुकीच्या सैन्याच्या किंवा चुकीच्या गोटात जाऊन उभा झालेला असेल नाही असं नाही, पण त्याने आपला लढाऊपणा सोडलेला आहे असं मला तरी म्हणत नाही. कदाचित वयाचा तो फॅक्टर असू शकेल, वय आलेली शैथिल्य वेगळ्या प्रकारे, परंतु ते शैथिल्य त्यांनी आपल्या मनावर कोणीही येऊ दिलेलं नाहीये. असो, मला त्यांच्या सर्व त्या ठिकाणी सांगण्यासाठी काही मी इथे उपस्थित नाही आहे. परंतु मित्र या शहराचं मला मोठं आकर्षण वाटतं, सातत्याने वाटत आलेलं आहे. अगदी लहानपणापासून या गावाचं नाव मी ऐकलेलं आहे. त्यांच्या शब्दाने आमचं सांस्कृतिक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे. जे काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, कवितेच्या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये आम्ही दिसतो आहोत, चळवळीमध्ये दिसतो आहोत. ही खरं तर इथल्या माणसाची मुलं आहे. त्याचं नाव होतं नागोराव पाटील, साधा कवी. त्यांच्या वाणीतून जे आम्ही ऐकलं तो आंबेडकर आजही आम्ही अनुभवतो आहोत. मी तसा आंबेडकर अजूनही कोणाच्या वाणीतून ऐकलेला नाही आहे. कदाचित इथे येऊन बोलतोय असं वाटेल कदाचित मला, परंतु मित्र हे सत्य आहे. अगदी मोजक्या शब्दात हिंदीतून का असेना, परंतु त्या माणसाने बाबासाहेबांचं केलेलं वर्णन अजूनही तितक्या ताकदीच्या वर्णन कोणीही केलेलं नाही आहे. सबसे बढ़कर मेरे भीमराज का सीना निकला, सीने दिल में रहमतों का खजीना निकला. पोलिस मंदिर में आता बघितलं नाही पाहिजे. सारे विद्वानों में बुद्धि का सीना निकला, चमक से जिसकी जालिमों को पसीना निकला. हिंद के ताज में एक ऐसा नगीना निकला. 14 वर्षाचे वय असताना, 8व्या वर्गात असताना, 7व्या वर्गात असताना आम्ही त्यांच्याकडून जे ऐकलेलं होतं ते आजही अंतःकरणात जाऊन गुंतून बसलेलं आहे की हे त्यांचं योगदान आहे. आणि म्हणून मला सातत्याने पटेलांच्या संदर्भात खूपच आत्मीयता वाटते. याचं कारण हे आहे
की इथे चांगले कले आहेत आणि चांगले लढाऊ सैनिक देखील या शहरामध्ये आहे. शब्दांचे मळे इथे पिकतात आणि जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा इथूनच एक अतिशय करुण अशा प्रकारचे हात, करुण अशा प्रकारचा आवाज निघालेला होता. मुलंदेश्वराचा गेला मानवतेचा कर्णधार रे, ही देखील म्हणजे कल्पना कोणीतरी म्हणजे त्यांच्या पुढे केलेली मी ऐकलेली आहे. आणि म्हणून मला सातत्याने या गावाचा आकर्षण वाटतं. इथे शब्द आहेत, गळाही आहे, स्वर आहेत आणि शब्दही आहेत मित्र. आणि त्या शब्दांवर कायम असणारे त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा म्हणजे संपूर्ण पट ठोकून देणारे लोक देखील या गावामध्ये आहेत. आणि म्हणून जेव्हा प्रकाश बोरकर म्हटले या पुस्तकाचे प्रस्तावना आम्ही पुण्याकडून योग्य प्रकाश माझ्याकडून जमणार नाही सर मला तुम्ही लिहायचे. मला जे काही लिहिता आलं ते लिहिलं या प्रस्तावनेमध्ये. प्रकाशने अत्यंत प्रामाणिकपणे जे त्याने पाहिलं आणि ऐकलं देखील, पण त्या ऐकून माहितीमध्ये प्रामाणिकपणा आहे असं वाटलं अशाच घटनांचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटना आहेत. स्वतः तो भीमसैनिक होता, आम्ही होतो. राहेरची घटना सगळ्यांना माहिती आहे. राहेरी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील तर त्या खडकपूर्णा नदीच्या तीरावर जेव्हा लॉंग घडवला गेला मित्र, आम्हाला अनेक लोकांनी म्हटलं, आम्ही जेव्हा गेलो म्हणजे आमचे 4 ऑगस्टला आमच्या शहीद भीमसैनिकांचं स्मरण होत असतं. आमचा प्रतिवाद करणारे काही लोक म्हणाले, अरे हे लोक जिवंत आहेत म्हणे, आमचा अमुक अमुक तिथे मरण पावला, रोशन बोरकर तिथे म्हणजे त्यांचे शहीद झालं, हे नाही झाले, हे आज चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी वावरत आहेत, अशा प्रकारे आमच्या संदर्भात बोललं गेलं. मित्र हे अतिशय कृपणतेची भावना आहे, योग्य नाही आहे. मी प्रत्यक्ष स्वतः प्राध्यापक कवाले आणि त्यांच्यासोबत असणारे भीमसैनिक राहेरच्या त्या पुलावर अगदी बंदुका ताणून तिथे सैनिक होते, हेल्मेट घाली, आणि समजा त्यातली गोळी एखादी मुला लागली असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील आमचा शहीद भीमसैनिक म्हणून गौरव केला असता, परंतु आम्हाला लागले नाही. ती आमची म्हणजे शोकांतिका आहे. तो आम्हाला कदाचित ते पुण्य किंवा ती संधी नाही प्राप्त होऊ शकते. कदाचित आम्ही गेलो होतो त्यासाठी कुणी तिथून पळायला नव्हतं. मी पाहिलेलं आहे की प्राध्यापक कवाडेला चाट मारून त्या पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न झाला. आमच्या सारख्याचा खांदा किंवा आम्ही आलो म्हणून तो वाचला नाही तर त्या ठिकाणी तोही शहीद झाला असता. शहीद होण्यासाठीच ते निघालेले होते मित्र. तर या चळवळीने, या रामाच्या युगयात्रेने, जी युगयात्रा अगदी तथागत भगवान बुद्धापासून सुरू झाली, अशा प्रकारचे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत की कुणाकडून उसनवार घेतलेली ही नव्हे, ही आमच्या पूर्वजांकडूनच घेतलेली अशा प्रकारची म्हणजे ही प्रेरणा आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो. आणि जवळपास ते 11 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत चालत असताना रस्त्याने कुठल्याही याला हात लावला नाही, कुठल्याही पिकाची नासाडी केली नाही, कुठल्याही कुणालाही कुठल्या शिव्या दिल्या नाही, परंतु उगीच म्हणजे लोकांनी त्या रामाच्या चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न केलेले होते. बाबासाहेबांचे भीमसैनिक अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत निष्ठेने समाजाला कुठेही दारोब लागणार नाही, समाजावर कोणीही म्हणजे वाईट नजरेने पाहणार नाही, याला पूर्णतः जपत होते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तेव्हा ही लग्नाची युगयात्रा प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी साकार करून समाजाच्या पुढे एक मोठा आरसा प्रदान केला, आदर्श दिलेला आहे की आंदोलनं कशी लढवायची, आंदोलनात कसं जायचं, कुठल्या वेळेला माघार घ्यायचे, कुठल्या वेळेला पुढे जायचं, कुठल्या वेळेला कशा कशा प्रकारच्या म्हणजे कृत्या करायच्या. प्राध्यापक कवाडेंना सगळे जिल्हे इथले म्हणजे बंद होते त्या कार्यक्रमामध्ये. आणि तरी पण तो माणूस जात होता, घरी नाही बसला की आपल्याला जिल्हाबंदी आहे, आपण जायचं ना कोण चांगला करून यासाठी घरी नाही बसला, हे प्रत्यक्ष पाहिलेला आहे. तो गेला तिथे
आणि तो गेला त्याचं जाणं म्हणजे भीमसैनिकांमध्ये एक प्रकारचे नवी ऊर्जा निर्माण होणं अशा प्रकारचा तो कालखंड होता मित्र. आम्ही पाहिलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे, अनेकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे मी आज या ठिकाणी या संदर्भात लावण्याच्या युगयात्रे संदर्भात मी फारसं काही बोलावं असं मला स्वतःला वाटत नाही. खांडेकर सरांनी आपल्या या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपल्यासमोर अनेक प्रकारचे आव्हाने आहेत. बघा, बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकर म्हणायला देखील तयार नाही इथली संस्कृती. आता बाबासाहेबांना टायरो अत्यंत तुच्छ केले, भीमा सकपाल म्हणून आता त्यांना म्हणजे हिरवायला लागलेली आहे. तुम्ही ऐकलेलं पाहिलेलं असेल तुम्ही सोशल मीडियावर. बाबासाहेबांना आंबेडकर देखील आंबेडकर हे आम्ही दिलेलं नाव आहे म्हणतात ब्राह्मण, आणि आम्ही ते आता काढून घेतो व भीमा सकपाल हे होते. आणि बाबासाहेबांच्या संविधानाला देखील नाकारण्याच्या प्रयत्नाला सुद्धा केवढं मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला या लॉंगमार्चच्या युगयात्रा अशासारख्या पुस्तकातून तुझ्या मुलांना उदय आहे. आणि म्हणून अशा या पुस्तकाचं महत्त्व फार आहे. आजच्या काळखंडात आपल्या समोर असलेली जी आव्हाने आहेत, मग तो संविधानावरचा आक्रमण असो, संविधानाला एकीकडे लोक म्हणजे संविधानाला डोक्यावर घेऊन नाचतात आणि त्या संविधानाच्या विरोधात कामं करतात. तुम्हाला माहिती आहे या देशाला म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं होतं क्षेत्र झालं तरी या देशासाठी अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत वाईट अशा प्रकारची व्यवस्था असेल ते होता कामा नये, त्यासाठी तुम्ही प्राणीपणाने लढलं पाहिजे. परंतु आज या देशाचे पंतप्रधानच म्हणजे हिंदुस्थानची मागणी करणाऱ्या त्या एखाद्या मुलाला आपला लहान भाऊ समजून म्हणजे त्याच्या पुढे जातात. आज संपूर्ण राष्ट्र अगदी ज्याला हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे, मोहनिद्रित झाल्याप्रमाणे हे सगळं ऐकतो आहे, अगदी मम बसलेला आहे. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची आज खरी गरज आहे या सत्तेला थोपवून धरण्याची. ती कुवत आपल्यामध्येच आहे वैचारिकदृष्ट्या, आणि वैचारिकरित्या हा समाज जेवढा गंभीर आहे त्या समाजाला जेवढं पंगू करता येईल तेवढं पंगू करण्याचे प्रयत्न सातत्याने शासकीय पातळीवर सुरू झालेले आहेत. मग ते आरक्षणाच्या संदर्भातून असो किंवा शिक्षणाचं केलेलं खाजगीकरण, आणि खाजगीकरणातून शिक्षण आता सरकारने त्यातून आपलं स्वतःचं अंग काढूनच टाकलेलं आहे. शिक्षण असो किंवा नोकऱ्या असो. म्हणजे आज मी तर अशा प्रकारचा विचार करतो आहे की आज मी ठीक आहे, माझ्या नातवंडाचं उद्याचं काय होणार या विचाराने देखील मी भयभीत होतो आहे. अशा प्रकारची अवस्था त्यांच्या पुढे आणलेली आहे. आणि म्हणून आमच्या पिढ्यांची या पिढीची अत्यंत महत्त्वाची गरज आहे की या पिढी अत्यंत जागरूकपणे आजच्या या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे. आणि ज्या लोकांच्या वैचारिक पंगुत्वामुळे हे अशा प्रकारचं अरिष्ट आपण आपल्याला लादून घेतो त्या लोकांचं वैचारिक पंगुत्व आपण जरा त्यांना सबल करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. इतरांना आम्ही सांगितलं पाहिजे तर हे बाबा हे आज आमच्यावर आक्रमण दिसतंय, पण हे आक्रमण उद्या तुझ्यावरही आहे, तुझ्याही मुलाबाळांचं असंच होणार आहे. पण त्यांना समजत नाही. जे ज्यांना समजत त्यांना समजावून सांगणे हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही तर आता बौद्ध झालात, मग तुम्ही कशाला म्हणजे हिंदू धर्मावर टीका करतात? यासाठी टीका करतो की तिथे माणसं राहतात, आम्ही माणसं आहोत, आम्ही माणसं झालो. माणसाला त्यांना माणुसकी कळत नाही, त्यांना माणुसकी समजावून देणे हे आमचं कर्तव्य आहे. माणूस म्हणून त्यांना सांगतोय ते धर्माचे कुठल्या धर्माचे तरी असतील तरी पण ते माणुसकीच्या विरोधात जर त्यांच्या आचरण असेल तर त्यांना समजावून सांगणे हे आमचं कर्तव्य आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आम्ही त्यांना बंड करण्यासाठी प्रवृत्त करतो. होय, आम्ही बंड करण्यासाठी प्रवृत्त करतो, केलं पाहिजे. हे आमचं दायित्व आहे, ही आमची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं बाबासाहेबांना त्यामुळे आनंद होणार नाही आहे. त्यामुळे तुमच्या पिढ्या, आमच्या पिढ्या यांचा उद्धार होणार आहे. म्हणून त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचं वाटतं त्या प्रकारचं बलिदान करण्यासाठी आम्ही तयार झालो पाहिजे. लॉंगमार्चची युगयात्रा यासारखं पुस्तक अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला देते. हा कालखंड कसा आहे याची साक्ष आपल्याला सांगते. आणि आपण रात्र वेळेची आहे, दिवसही वेळेची आहे, तेव्हा जगण्यासाठी आपण तयार आहोत अशा प्रकारचे आवाहन करते. या पुस्तकाच्या निमित्तानं मी प्राध्यापक प्रकाश बोरकर यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि
आपल्या सर्वांना आवाहन करतो हे पुस्तक वाचा. आता मला माहिती आहे कारण आज जवळपास 47-47 वर्षाचा कालखंड होतो आहे लॉंग वगैरे निघून आणि हे सगळं होतं. आमच्या नव्या पिढ्यांना हे माहीत नाही. त्यांच्यापर्यंत पोचवा, त्यांच्यापर्यंत पोचवण्याची फार मोठी जबाबदारी आहे. तुमचे आजोबा कसे होते, तुमचे बाप म्हणजे जे 60 वर्षाच्या जवळपास आज आलेले आहेत त्या सगळ्या लोकांनी लॉंगमार्चमध्ये म्हणजे त्या काळात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग नोंदवलेला आहे. तेव्हा त्यांच्या सहभागाची माहिती त्यांना देण्याची गरज आज आहे आणि त्यांना देखील त्यांचं जे लढाऊ जे काही जीन्स त्यांच्यामध्ये आहे त्यांना ते असे मुद्दामून जाऊ नये यासाठी ते असे तेजस्वी झाले पाहिजे. त्यांच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. या अशा प्रकारच्या पुस्तकं वाचायला त्यांना सांगा. एवढे आपण सगळे आवाहन करेन. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक निर्माण करतो, आभार मानतो. आणि मित्र थांबण्यापूर्वी मला असं वाटत होतं की या लॉंगमार्चच्या संदर्भात आम्ही त्यावेळेला जिंदाबाद जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबादचे नारे देत जिंदाबाद जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबाद अपना हक साबित करने को चलो चले आओ जिंदाबाद. क्या मिलता है इस भारत में हमें बिना संघर्ष के, याद करो इतिहास हमारा क्या हमने बलिदान दे, नवयुग के निर्माण के खातिर चाहे हो जाए बर्बाद. अशा प्रकारच्या घोषणा तशा प्रकारची गाणी म्हणत आम्ही पुढे पुढे जात होतो. आहे तरी तो माहोल खरा करना है असं म्हणत आम्ही पुढे जात होतो. सगळे आया पाया भीमसेनी म्हातारे पुतारे त्या काळातले आमच्यासोबत गात होते, चालत होते. मी या संदर्भात लॉंगमार्चची एक थोडीशी लांब कविता निर्माण केली होती. मला असं वाटत होतं की या निमित्ताने या कवितेच्या गावामध्ये आपण आपली कविता सादर करायचं मला वाटत होतं. मी थोडासा प्रयत्न करतोय, आपल्याला आवडेल तर आपण या एखाद्या प्रमाणात थांबा. आपण सांगायचं मला वाईट नाही वाटत. काय होतं लॉंगमार्च? लॉंगमार्चचं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं वर्णन केलं आहे. नामांतराचे लॉंगमार्च पर्व 1979 अशी माझी कविता आहे. बघूया माझा गळा इतपत मला जोश ही तो अनोखाच होता, ते दिशा धुंद प्रस्थान होते, ते दिशा धुंद प्रस्थान होते, ते अनोखे तूफान होते. 11 म्हणजे 11 नोव्हेंबर 11 इतिहास झाला, नील सागर उधारून आला. 11 इतिहास झाला, नील सागर उधारून आला. मुक्तीचे ते यशोगान होते, मुक्तीचे ते यशोगान होते, ते अनोखे तूफान होते, ते अनोखे तूफान होते. दीक्षाभूमी सुवंदन करुणी, मार्गदात्यास मार्गदात्यास त्यास स्मरुणी. दीक्षाभूमी संवंदन करुणी, मार्गदात्यास त्या सुस्मरुणी. नील पक्षी उड्डाण होते, ते अनोखे जगतान होते, ते अनोखे. ते निघाले पूर्वीत लाटा, ते निघाले
उडवीत वाटा नील सिंधू तल्या उर्ध्वलाटा ते निघालेत उडवीत वाटा नील सिंधू तल्या उर्ध्वलाटा वर्णवादी परेशान होते वर्णवादी परेशान होते ते अनोखीच होते मुक्त जय भीम जय घोष होता सळसळी रक्त हो उंच माथा ते विषमतेस आव्हान होते ते बनूनाही आव्हान होते ते अनोखीच तुफान होते आपलाही निराकार यावा आपलाही निराकार यावा देश आभार आभार व्हावा आपलाही निराकार यावा देश आभार आभार होता स्वप्न गाठीस इमान होते स्वप्न गाठीस इमान होते ते अनोखीच होते वृद्धाबाल होते शिपाई लहान पुढे वृद्धाबाल होते शिपाई ती अनोखीच होती चढाई वृद्धाबाल होते शिपाई ती अनोखीच होती चढाई संगराचे निळे भान होते ते अनोखे भान होते माऊल्याही कशा सज्ज होत्या माऊल्याही कशा सज्ज होत्या पोलिसी बंदुका सज्ज निर्लज्ज होत्या माऊल्याही कशा सज्ज होत्या पोलिसी बंदुका सज्ज निर्लज्ज होत्या भीम सैनिक भीम सैनिक निगेबान होते रे निगेबान होते लक्ष ठेवून त्या सगळ्यांना भीम सैनिक निगेबान होते रे ते अनोखेच होते लॉंग पर्व नामांतराचे न्याय समता निस्वाधीनतेचे मैत्रीचे पूर्ण अवधान होते मैत्रीचे पूर्ण अवधान होते हे अनोखीच कान होते सरांनी उल्लेख केला बोलले कोणी हा स्कंद आहे बोलले कोणी हा स्कंद आहे हे विदेशीच पेटंट आहे म्हणजे लॉकरची मध्ये निघाला होता ते त्यांची अनुभूती असं नाही बोलले कोणी हा स्कंद आहे हा विदेशीच पेटंट आहे त्यात लाचार विद्वान होते त्यात लाचार विद्वान होते ते अनोखेच होते सावल्याही बड्या दृष्ट होत्या भावना अंतरी दुष्ट होत्या त्या काळात त्याचा कॉलेजमधून काढून टाकले आमच्या सावल्या ज्यांच्या सावल्या सावल्याही बड्या दृष्ट होत्या भावना अंतरी दुष्ट होत्या रक्त रक्तास बेमान होते रक्त रक्तास बेमान होते ते अनोखेच होते स्वाभिमानी संविधानिक अवधान होते संविधानिक अवधान होते ते अनोखे होते पाहिल्या
सह्य केली खरे पाडताना साहिल्या झोपड्या जाळताना सह्य केले खरे पाडताना संयमाचे अधिष्ठान होते सारे संकट तो संयमाने संयमाचे अधिष्ठान होते ते अनोखे ते अनोखे होते वेदनाशी असे भांडताना साहिले रक्तही सांडताना जीवनाला महादान होते जीवनाला महादान होते ते लागण्या पेशवाई चालले उठले लोकशाही 288 आमदारांनी एक मताने निर्णय घेतलेला होता तरी पण त्या निर्णयाला देखील बदलवण्याचा खरंच नाही ते चाललेलं होतं लागण्याला पुन्हा पेशवाई चालले उठले लोकशाही रक्षण्याचे परित्राण होते रक्षण्याचे परित्राण होते ते अनोखे होते सर्व जातींत उद्दाम झाले विकृतीने पछाडून गेले ते मनुजेच संतान होते ते मनुजेच संतान होते रे रे अनोखेच होते ज्यांचा उल्लेख केलाय काळ काळील ज्यांचे पवाडे चिराम तांबळे अन्नवाडे काळ गाईल ज्यांचे पवाडे चिराम तांबळे अन्नवाडे सैनिका प्रेरणा स्थान होते सैनिका प्रेरणा स्थान होते ते अस्मितेची जगोती लढाई जिंकल्यावी अस्तित्व नाही ते पिढ्यांचे उत्थान होते ते पिढ्यांचे उत्थान होते रे ते अनोखेच उत्थान होते इथे या पुस्तकात सुकडीच्या एका घटनेचं इथे वर्णन केलेलं आहे प्राध्यापक प्रकाश बोरकरांनी प्राध्यापक कुमारीची युक्ती त्यांचं फिरणं त्यांच्यावर झालेले म्हणजे हल्ले कसे होते का त्यांचा थोडासा उल्लेख इथे आहे जागले सर्व ही गाव गाडे जागले सर्व ही गाव गाडे सूर्य सेनापती सरकवाडे चक्र जैसे गतिमान होते रे अनोखे होते देश शिस्त झाले कोणी देवडे तेज झाले ते शहीदी सगळे सज्ज झाले कोठुरी वळे तेज झाले ते भीमाचे समरदान होते ते अनोखे होते पाय रक्ताळले चालताना कंठ सुकले जरी घोषताना थांबण्याचे कुठे भान होते थांबण्याचे कुठे भान होते ते भान होते प्राण गेला तरी थोर वाकणे पुन्हा मोर नाही प्राण गेला तरी थोर नाही वाकणे पण तुला मोर नाही मिळविल्या नाव होते अडविला मार्च त्यांनी बळा शारदी भारी गळाने अडविला मार्च त्यांनी बळाने शारदी भारी बळाने देवढे राज नादान होते देवढे राज शैतान
जागल्या त्या क्षणी लक्ष ज्वाला काय अडविल त्या बंदिशाला गेले जेलमध्ये गेले जागल्या त्या क्षणी लक्ष ज्वाला काय अडविल त्या बंदिशाला केवढे थोर अज्ञान होते केवढे थोर अज्ञान होते जेलखाने थरारून गेली जेलखाने थरारून गेली संविधानिक असे युद्ध चाले जागराचे परिमाण होते जागराचे परिमाण होते ते ढवळला देश परदेश होता ढवळला देश परदेश होता तो अनोखाच उमेश होता तो अनोखाच आवेश होता तो इशाराच सत्तेश होता एक नावासना द्वेष होता एक नावासना मेष होता तो जण बुद्ध संदेश होता तो जण युद्ध आदेश होता ते युगालाच आव्हान होते ते युगालाच आव्हान होते ते युगाचे निर्माण होते भीमाईच्या भासराचा